नमस्कार. एक स्त्री असून स्मशानभूमीसारख्या ठिकाणी जेव्हा ती जाते तेव्हा मात्र जे घडतं, लोक मात्र तिकडे बघतच राहतात. याला नक्की म्हणावं तरी काय? सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RJ मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. आज नात्याचा अर्थच बदलत चालला आहे. आपली माणसं आता आपली राहिली नाहीत. काळ जसा बदलत चालला आहे तशीच माणसं सुद्धा काळाबरोबर बदलत चालली आहेत. आज कोणी कोणाचं राहिलेलं नाही. प्रत्येकजण आता फक्त आपलाच विचार करतो आहे. त्यामुळे आज कुठल्याच नात्याला कुठलाच अर्थ राहिलेला नाही असं दिसून येत आहे. आणि म्हणूनच आज जास्तीत जास्त प्रमाणात वृद्धाश्रम वाढलेले आहेत. बरेचसे वृद्ध असे आहेत की जे रस्त्यावर भटकत आहेत. जगले काय मेले काय याचं कोणालाही आता देणं घेणं राहिलेलं नाही. मात्र अशातच जिथं रक्ताची नाती दुरावली जातात तिथं दिल्लीच्या पूजा शर्मा यांनी माणुसकीची एक अशी मशाल पेटवली आहे ज्याची चर्चा संपूर्ण देशभरात होत आहे. 2012 मध्ये झालेल्या एका वैयक्तिक आघातानंतर त्यांनी सुरू केलेला हा प्रवास जाती धर्माच्या पलीकडचा आहे. त्यांनी आजवर 6,000 पेक्षा जास्त बेवारस मृतदेहांना सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्याचे पवित्र काम हाती घेतले आहे. त्या फक्त अंत्यसंस्कार करत नाहीत तर त्या मृत व्यक्तीच्या धर्माप्रमाणे हिंदू असेल तर अग्नी आणि मुस्लिम असेल तर दफनविधी असे सर्व विधी त्या ज्या त्या धर्मानुसार पूर्ण करतात. स्मशानभूमीसारख्या ठिकाणी जिथे आजही स्त्रियांचं जाणं अयोग्य मानलं जातं तिथे पूजा शर्मा मात्र स्वतः खंदा देऊन मृतदेहांना शेवटचा निरोप देतात. ज्यांचे या जगात कोणी नाही त्यांच्यासाठी त्या मुलगा बनून उभ्या राहतात. अशा त्यांच्या या निस्वार्थी सेवेला आणि जिद्दीला मानाचा मुजरा.